नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आहे गावाला आणि उद्या आहे 26 मार्च रामनवमी आणि आज आहे 25 मार्च जो एक्क्याचा कार्यक्रम आहे. जो सप्ताहाचा असतो तो आम्ही एक्क्याचा एका दिवसात पूर्ण करतो. आणि आता इथे सर्व जमा झालेत आमचे वारकरी. नारळ वगैरे देवाचे द्यायचे आहेत अजून आम्हाला. त्यानंतर हा चालू करणार आहोत. हे दादा आमचे बसले आहेत. सर्व आमचे गावचे मंडळी आहेत इथे. आणि श्रीरामांचं मंदिर, देवाची सजावट चालू आहे इकडे. सर्व सजावट करून घेतो. दादा मला काय उभं राहायचं नाही. बसा बसा तुम्ही, बसा तुम्ही. वाडीच्या मालका आमचा कार्यक्रम तुझा तू करणार आहे. तिथं पाणी पुरवठा तू करणार आहे. आणि आपले सगळे गोष्टी समाज होय महाराजा. हातात कोणती धरून नाही. कुठल्या पुरायचा पट्टापट लावला ना आता लावला. रामनवमीच्या कार्यक्रमाचा जर सवरणाचा फट होते मान्य करून देईल. आणि तिच्या पाणीचं पाणी पुरवठा कर.
इथे तांदूळ निवडतायत. काय असं पायऱ्या तांबलेले नाही काय. पाठीमागे जेवण बनवत आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. बघा इकडे जेवण बनवायला घेतले पाठी. वाटाणे भिजत घातले इथे. आता वाटाण्याची भाजी आमच्याकडे. बसले सर्व. हे बघा हे पाईप खराब झाले होते, त्यासाठी देवरुखला गेलो होतो मी. ते आताच बसवलेत आम्ही लोकांनी. आम्ही कशी तरी बसलेली अरे पण काढून दे. आतमध्ये सुद्धा चालू आहे. भरपूर आली होती. हे बघा इथे घरात पण चालू आहे काय कामं. घरात काय बनवतायत? पापड आहे बघा, पापड बनवतात घरामध्ये. सगळीकडे चारी बाजूची लोक कामं करतायत. तुम्हीच आहे आणि मी आहे. भाजी दिसू दे. हा ऐका भाजी. हा एवढी दिसू दे सगळं. एक्क्याच्या जेवणाला मित्रांनो इथे सुरुवात केली. यावर्षी माणसं शाळा असल्यामुळे कमी आलेत आणि आता जेवायला फक्त वाडीतलेच लोक आहेत. बघू शकता इकडे. जेवताना तरी जेव दे ना, काय नुसता. बघून दे ना कसे जेवता होते. हा जेव्हा जेव्हा तुमचं. हो ना. शूटिंग चालते, मीठ करू नका. होय. पोरी लाजल्या सर्व. तुम्ही पोर आहे त्यांची त्यांची सिरियस आहे ना. बोकडे येतोय एकटा येतोय. 5 जणांची कितीच्या कुठल्या कुठे आहेत माहिती नाही. एकटा गेला ना.
एकटा येतो पोरग्याला आणलं. मित्रांनो आपली दुसरी पण पंगत बसली जेवायला, त्याच्यामध्ये माझं पण ताट आहे. हे माझ्यासाठी आहे, हे माझं ताट आहे इथे. ह्यांना पण बघून दे ना जरा, मग सर्व दिसून देत ना. तर मला कोण दाखवणार, मला कोण दाखवणार असं ह्याच्यामध्ये तुम्ही तेवढे दिसणार. हा पाठीचा वाजे नाही आहे लवकर पळाला. लवकर पळा म्हणजे मी बाहेर सुटलो तसंच मी आलो. आम्हाला भाजीच नाही बा. कोण भाजी वाढतोय? माझी भाकरी दिसेल. हा? माझी भाकरी मग एकटे एकटे भाकरी खात आहेत. हे बघा एकटे एकटे भाकरी खात आहेत इकडे. पहिला आणि यांच्या माध्यमातून ते पुन्हा या ठिकाणी आले. पुन्हा या सगळ्या गुरूंना आमच्या वतीनं, आमच्या मंडळाच्या वतीनं पुन्हा 1,00,000 शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला किती पाऊस पडले, किती वादळ होते, पण तुझ्या मनात जर हरिनाम असेल तर हा हरिनाम तुम्हाला वाट मोकळा करतो. आणि त्याची काळजी तर तुम्हाला आपल्याला दिसलेला आहे. आलेला पाऊस तुम्ही आल्याच्या नंतर गायब झाला तर आज राहील. हाच आपला आशीर्वाद, हाच आपण देव समजूया. तरुण मंडळीचा आपल्याला अतिशय सुंदर हा भक्तिमय सोहळा संपन्न होतोय श्रीराम सेवा मंडळ उगवतोय मंदिरामध्ये. आणि आज हा आमच्या मंडळाचा पहिला दिवस. आमचे सेक्रेटरी मुस्तफा यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण मंडळी या ठिकाणी आतमध्ये यायचे. पांडुरंग रेवाळे सुंदर असं या ठिकाणी आपला भक्ती सोहळा पांडुरंगाच्या चरणी या आपला ज्यांनी आपला हा भक्ती सोहळा अतिशय सेवेमध्ये संपन्न केला असे मोबाईल मध्ये तुकाराम बुवा साधव यांनी आयुष्यभर आपलं आयुष्य या भक्ती सोहळ्यासाठी ओझरे ते पंढरपूर असा मार्गस्थ करून अनेक या लोकांना मार्गदर्शन आहे. या तालुक्याची सर्व भक्त मंडळी यांना मी या ठिकाणी सर्वांचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु आपण सर्वजण या सोहळ्याचे मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत आणि आता रात्रीला पण जेवणाची सोय केलेली आहे. आणि ओझरे गावातून काही पाहुणे मंडळी आली होती भजनासाठी. त्यांना पहिला जेवण वाढायला घेतलं इकडे. इकडे सर्व जेवायला वाढले लोकांना. आणि कोण ते दोन द्यायचे ज्ञानदेव
प्रारंभी विनंती करू गणपती विद्याधरा सागरा अज्ञानात्मरो निमते आराध मोरेश्वरा निकले जगंक दरिद्र वगे देशांतरी पाठवी हे रंबा गजनायका गजमुखा सेवा बहुतो सवे मनाचिता राम 3 ठिकाणी जेवायला वाढले आता. आज आम्हाला पाऊस मिळाला, पावसाने सर्व गडबड केली, लाईट पण गेली होती आणि सगळीकडे आता पाणी चिखल करून ठेवलं आहे पावसाने. 3 ठिकाणी आता वाढायला लागते. बघा इकडे पण पंगत लागले. इकडे लावा पाहिजे बसून घ्या, बसून घ्या. जेवढे पान आहेत तेवढ्यानी बसून घ्या. मित्रांनो 12:15 वाजलेत, अजून मंदिरामध्ये नाचत आहेत. आम्ही तर चाललो आता झोपायला आणि याच्या पुढील व्हिडिओ आता आपला रामनवमीचा असेल. हा व्हिडिओ मित्रांनो आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.